अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावातील आकाश गुप्ता याने संचारबंदीच्या काळात गुटखा साठवून ठेवला होता। याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून तब्बल 46,200 रुपयांचा गुटखा जप्त केला असून आकाशला अटक करण्यात आली आहे। एकीकडे देशभरात लॉकडाऊन सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावातील आकाश गुप्ता याने गुटखा साठवून ठेवला होता। याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी आकाश गुप्ता याच्या घरी धाड टाकून तब्बल 46,200 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी आकाश गुप्ता याला पोलिसांनी अटक केली असून एकाच आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे। तरी सुद्धा अनेक गुटखा माफियांनी त्यांच्या घरामध्ये लाख रुपयांचा गुटखा भरून ठेवला आहे। या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी 43,000चा गुटखा जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यान, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम गुगे, एसडीपीओ उदगीरे, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। आज रोजी परतवाडा शहरामध्ये अवैध गुटखा माल टाकला जात आहे याबाबतची खबर माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री हरिबालाजी सर यांना मिळाली। त्या खबरेवरून लागलीच आमचे AP आळे साहेब आणि टीम ही तात्काळ मल्हारा येथे रवाना झाली आणि त्यांनी आकाश गुप्ता याचे ताब्यातून 11 कट्टे गुटखा साहित्य जप्त केले आणि सदरचा माल हा जवळपास 50,000च्या रकमेचा आहे। आणि एक आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सतत आम्ही या कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रसार बंदोबस्त दरम्यान सतत जनजागृती आणि इतर काम करत असतानाही शहरामध्ये अवैध धंद्यावर सतत रेड करीत आहोत। आमचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांच्या ड्युटीच्या व्यतिरिक्तही हे काम करत आहे। सतत आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत की आपली परिस्थिती काय आहे, आपण कोण्या स्थितीमधून जात आहोत, तरीही असे काही लोक या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत। कृपया कारवाई तर पोलीस करतच आहे आणि कारवाई होतही आहे, परंतु ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आपण जे अवैध धंदे करणारे आहेत किंवा जे त्याला पाठबळ देणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा या गंभीर बाबीचं समजून घ्यावं। मी या ठिकाणी आमच्या लोकांनी या सर्व बाबींचं काम या सर्व बंदोबस्तामध्ये व्यस्त असतानाही ते सतत अशा काही खबर मिळाल्यानंतर तात्काळ प्रभावाने कारवाई करतात, त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि हे आपण बिंदास राहा की जे कोणी अवैध धंदे करणारे असेल ते आमच्या नजरेतून सुटणार नाही आणि तो कितीही मोठा कसाही असला तरी त्याच्यावर कारवाई होणार हे निश्चितच। धन्यवाद। विदर्भ न्यूज करिता चुरणी येथून मारुती पाटणकर।